नमस्कार मंडळी, आजपासून पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी दिवसा उष्णतेची लाट तर उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यात उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आलेला असून तसेच धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वारे पावसाच्या हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर विदर्भामधील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आनंदाची बातमी म्हणजे दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रामध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली असून पूर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झालेले आहे। आणि 16 मे म्हणजे शनिवारपर्यंत दक्षिण बंगालच्या समुद्रात अंदमानामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।